जा सांभाळून तू. हा ठीक आहे. आणि काकी पण माझी आलेली आहे बघा. चारीला त्या तिथं जाणार ना. हा काय. अच्छा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अंधेरा झाला. इथं लाईट गेलेली आहे आणि वेळ आहे सकाळची, वाजले 10:30. आज पण नेहमीप्रमाणे माझी गुड मॉर्निंग 10:30लाच झालेली आहे. आणि हा आमचा भाऊ कामाला जाईना झालाय बघा. हा बघा, याला कामाला जा सांगते तरी कामाला जात नाही. आमचा मामा आला नाही अजून. मामा आला की त्याला बाईकवर घेऊन जातो, समजलं. तर पाऊस येऊन गेला आताच. सकाळपासून पाऊस होता आणि आज पाणी आलं बरं का. ज्या दिवशी पाणी येतो ना त्याच दिवशी पाऊस पण येतो, असं आहे. ज्या दिवशी पाणी नाही त्या दिवशी पाऊस पण नाही. तर आता बघा, ही टाकी आणली मी आता बाहेर काढून ठेवली. या सर्वांनी चहा प्यायला. गरम खूप झाले आणि इथं ना लाईट गेले, तर त्यामुळे अंधार आहे. हे बघा, ब्लॅक टी मस्तपैकी. आणि तिकडे दोघांचं चाललंय. पकडला कुठे गेला मग? डेंगीतून गेला तुझ्या? अरे देवा. मित्रांनो, कोंबडा पकडते आई. तर मला घेऊन जायचंय मुंबईला म्हणून, असं त्यासाठी. तो कोंबडा सकाळी सोडून दिला, आता तो काय भेटना झालाय त्यांना. चाललंय असं प्रयत्न त्यांचा. चला चहा प्यायला या. बघा मित्रांनो, आमचे मामा आले ते. आणि मी म्हणलं चहामध्ये गवत कुठून आणतोय, तर काय म्हणला? काय कुठून आणला गवत सांग आता बोल. तुला हवे बोल. गवती चहा आहे. आणि मला बोलतो का म्हणते का रानातला गवत काही कमी आहे का रानातून आणून टाकायचं बोलतोय. हा आणि हसतोय बघा. आता काय गुरांचा चारा. हो तुला पाहिजे काय गवतीच्या? नाही इथं लावले का? हा रानात ते. अच्छा. मामा आले आता आणि मामा चाललंय कलर लावायला. आहे बघा, मामा कलर कॉन्ट्रॅक्टर आहे. असं आले माझी गुद्दुली मित्रांनो. हे बघा आपलं मनी म्यावचं पिल्लू कसे दिसते. गोंडुलं म्हणजे बाबली आली असती ना तर बाबली पळून गेला असते त्याला बघून. बाबलीला बघून हा पळायला असते ना म्हण्या. नाही पळणार तू पळणार ना. अरे बघतोय बघ कसा. किती छोटूच आहे ना. ह्याची आई कुठे? आई अरे देवाची आई मेली. अगो गो गो नको लोलू. मित्रांनो, आता मला जायचंय. माझी सुट्टी संपलेली आहे. 1च दिवसाची सुट्टी होती आणि माझा टायगर पण तिकडं वाट बघतोय. चला म्हटलं आता लवकर निघूया. आता आईची चाललेली आहे इकडे गडबड. आज पाणी पण आलेलं, सकाळपासून बिचारीने पाणी पण भरलंय. आणि हे बघा, आता तुम्ही जेवण पण बनवलंय. रात्रीचे मासे होते ते पण गरम केलेत मस्तपैकी. आणि इकडे गवारची भाजी केले, भाकऱ्या केल्या, डाळ भात आहे. तर चला आता पहिले जेवून घेते आणि मग त्यानंतर तयारी करते आणि मग डायरेक्ट छूमंतर होते. असं जेवणामध्ये बघा काय आहे ते आजचा मेनू. गवारची भाजी, उकडीची भाकरी तांदूळाची आणि मच्छी. गरम आहे. आणि काकी पण माझी आलेली आहे. ही बघा पबी काकी. आणि हिची मुलगी जी भावना होती ना, भावनाचं लग्न झालं जून महिन्यामध्ये. मी काही लग्नाला आली नाही त्यावेळेस. तर आता मी तिच्याकडे ना गणपतीला आल्यावरती जाणार आहे. तिला आताच फोन लावलेला. तिला म्हटलं गणपतीत येईल तुला भेटायला, है ना. आईचं चाललं इकडं फोन लावायचं काम. कोणाला फोन लावतायत काय माहिती. चला मी जेवून घेते. गवारची भाजी खायला या. मस्त. आमच्या आई जेवण चांगलं करते पण अजिबात तिखट करत नाही. तिला तिखट नाही आवडत. ए बाबू ये. आणि आता हे मासे आहेत ना, जेवढे मुरणार ना तेवढे अजून चविष्ट लागणार. आणि मित्रांनो, कोंबडा न्यायचा होता मला, पण कोंबडा काही घावला नाही. त्यामुळे कोंबडा कॅन्सल केला. म्हटलं पुढच्या वेळेस मी येईल ना गाडी घेऊन तर गाडीत टाकून नेईन. एसटीने नेणार तर त्याची तिकीट भरावी लागणार. त्यामुळे मी पण शाळा केली. म्हणलं असू दे. आणि तोपर्यंत अजून हट्टा तगडा होईल ना तो, मग तेव्हा घेऊन जाईल मी. गणपतीत येईल तेव्हा. चला या जेवायला. जेवून घेते आणि तयारी करायला लागते. मित्रांनो, माझी तयारी झालेली आहे. आणि हे बघा बॅगा भरल्यात. सगळे मला बाय करायला आलेत. आज झोपलाय, याला ताप आलाय. आई मला सोडायला येते. चला
झालं सगळं ना. चला एसटी जाईल नाही तर. चल काकी आई पिशवी घेऊ दे. आईला घेईल पिशवी. चल तोपर्यंत आहे सोबत तोपर्यंत. आता बॅग हे करते, चप्पल घालते. चला बाबूला. हा तू काय डोक्यावर घेतलाय वजा? चारीला त्या तिथं जाणार ना. हा काय अच्छा. गोठ्यामध्ये काल गेलेली मी गोठ्यात. हा बघा मित्रांनो, असं चारी घेऊन जायला लागते. एस टी जाईल म्हणून आई पळत सुटली पुढं पुढं. तर चला काय घेतलंय काय राहिलंय काहीतरी पण राहतच माझं काही ना काय. नेहमी असं होतं. लालचाईला आवाज देते आता. लालचाई कुठे गेली? झोपली वाटतं. झोपली, जाऊ दे. एस टी आली वाटतं. चला पळा 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 पळा. नाही आली एस टी नाही. बरं हा आली रिक्षा मित्रांनो. एस टी काय आली नाही, रिक्षा तरी भेटली. बरं झालं. आता रिक्षात बसलो. चला आता डायरेक्ट माणगाव. आता आलेलो आहोत आम्ही माणगाव स्टेशन पाशी. आता बघूया कोणती एस टी लागले. तिथे एक एस टी लागलेली आहे, तर बघते मी आता कोणती लागली ती. चला एस टी भेटली मित्रांनो. आई पण बघा बाय करायला आपले. जा सांभाळून तू. हा ठीक आहे. अर्धा तास झाले एस टी भेटत नव्हती. आता भेटली बघा. भेटलेली ती ठाण्याची होती. म्हणजे ठाण्याला उतरून कुठून परत एस टी रिक्षा यायच्या जाऊ ट्रेननी. नको नको काकडी वगैरे घेतले मी घेतले. अच्छा टायगर. आपले सबस्क्रायबर भेटलेत मित्रांनो. आहे बघा. बघता काय? अच्छा गाडी इथं हॉटेलला जेवणासाठी थांबले मित्रांनो. इथं पेढे घेते. तर पेढ्यांचं नाव काय आहे? क्या नाम है इसका? मलाई बर्फी. मलाई बर्फी. और इसका हे मावा बर्फी. अच्छा हे बघा, मावा बर्फी, मलाई बर्फी. ठीक आहे चलो घेतलेत मी इथं दोन्ही पण टायगरसाठी. पेढे घेऊन आता चला गाडीमध्ये जाते. नाश्ता काही केला नाही कारण घरातून जेवून निघालेली ना, त्यामुळे जेवण वगैरे काही नको. भूक नाही आहे तशी. चला आपल्या गाडीमध्ये लालपरीमध्ये पुन्हा आपण आता जाऊन बसूया. उतरली, एस टी गेली आणि आता पुन्हा रिक्षा पकडली. तर मी मैत्री पार्कला उतरले आता आणि मग मैत्री पार्कवरून आता पुढे घाटकोपरला आपल्या. तर असा प्रवास आहे माझा. तर हे बघा आता फक्त थोडा वेळ आहे की टायगर मला लगेच भेटे. बघूया आता टायगरची एक्साइटमेंट काय असेल, इम्प्रेशन काय असतील ते. चला घरी गेल्यावरच बघूया. काय झालं टायगर? नाही इकडे बस गप्पा. नाही आली. बस बस खाली. बस खाली. बस खाली. टायगरला कॅमेरावर मम्मीचा वास येतोय. नाही इकडे इकडे टायगर. हे बघ मम्मी इकडनं आली. हे बघ इकडनं आली. जाऊ मला नको जाऊ.
चला 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 तुला मारलं कोणी मारलं शाहरुख खाननी मारलं शाहरुख खाननी मारलं कोणी कोणी घेऊ बरं तुला घेते या या हा खाऊ आणलाय आणला खाऊ हा दे पप्पी तर दे मला तू रडली लल्ली माझी बाबुली लय लल्ली हा हे कसं खाली चल खालते किती दम लागला हे खाली जा मी जाऊ खावाला मग चल खाऊ दे आणलंय मी तुला खाऊ आणलंय चल चल हा हो हो ओरडतोय का मला सोडून काय घेईन मग पिशवी घे चल पकड हा पकड चला 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 येडा येडी पण बघा मित्रांनो कसे आलेत ना हो माझं कुठली माझी भांडण करते तू भांडण करते अरे खाऊ आणलं मला पाणी दिलास तू पाणी दिला हा हा टायगरची मम्मा आली जा बरं मम्मा आली नको खाऊ देते हा या हे बघ मी टायगरसाठी किती खाऊ आणलंय मित्रांनो तुम्हाला मगाशी म्हटलं ना मी टायगरला मी पेला घेतलाय सर्दी झाली काम येडीला पण देणार हा येडीला पण द्यायचं पेला आणला बाबलीला जा दे मला. माझ्या सोन्याला पण आणला घे आता ते हे घे झालंय ना ते तसंच आहे मेल्ट आहे हा बघा खाऊन परत आलाय जास्त द्यायचं नाही देणार नाही येडीला पण देतात येडीला पण दे येडीला दे आणि येड्याला एक दे तर हा येड्याला दे दोघांना दिला त्याला पण दे येडा जा ठेव त्याला तुम्ही मग खाणार नाही त्याचा येडा दर येड्या दर तुम्ही दिया लवकर जाऊ दे एडीनेच खाल्ला चल आता एवढाच खा बस झाला आता नाही नुसता गिळाचंच काम करतोय पप्पी घेतोय मला दे अजून दे टायगरच आणलं मला ना आणलं काय मला पण आणलं नाही बघ काय ब्लॅकबेरी त्याला ब्लॅकबेरी बोलतात काय बोलतात त्याला हे मी ना तिथं रिक्षात बसली तेव्हा घेतलं बघ हे नीट टाकव नको तू. काय असतं? ए गो बॅक चल आता गो बॅक मागं हो तू खाणार नाही हे फ्रूट्स आहेत बाबुली फ्रूट्स आहेत हे पडलं हा त्याला काय बोलतात दे ब्लॅकबेरीज बोलतात त्याला हा हे चल मागं हो टायगर हे ब्लॅकबेरी आहे डायरेक्ट काय तुझे घे तुला हे हा खाऊ जाऊ दे लय आणले ते बघ तुला हे बघ आणि हे बघ तुला आईने काय दिलंय बनवून सगळ्या भाकऱ्या लाल लाल झाल्या बघ ठीक डब्यात भाकरी आणि कोळंबी आईने दिली बनवून हा मित्रांनो हवा पालट सायनस मला झाली सर्दी परत काय करायचं असं झालं असं रीतीने माझा आजचा हा प्रवास माणगाव ते म्हणजे उनेगाव घरापासून ते इथं घाटकोपरपर्यंत प्रवास असा झालेला आहे ट्रेन त्यानंतर रिक्षा असं तसं बरंच या प्रवासातून तुम्हाला जे जे काही घडलं ते सगळं दाखवत आलेली आहे अशा रीतीने कोकणचा प्रवास संपलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर हाईप आणि हे बघा हे दोन भुताळी बघा नुसती पोटं भरणं झाली त्यांची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर हाईप आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय करा रे
बाय 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 बाय.